नमस्कार. रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचं बुलेटिन क्रमांक 7. मित्रमैत्रिणींनो, आज 14 ऑगस्ट 2025ची सभा. यामध्ये आपण इतिहासातील श्री नानासाहेब पेशवे यांच्याविषयी व्याख्यान ऐकणार आहोत. वक्ते आहेत श्री मोहन शेट्टी. नमस्कार. यावर्षी आपल्या क्लबतर्फे आपण निधी संकलन म्हणजेच फंड रेझिंगसाठी एक मराठी आणि हिंदी गाण्यांचा सुमधुर कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे नाव होते स्वर पौर्णिमा. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे संपन्न झाला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून संगीत क्षेत्रातल्या 3 दिग्गज मराठी संगीतकारांना स्वररूपी वंदन करण्यासाठी या संगीत पर्वणीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे रोटरीच्या ट्रस्टतर्फे चालू असलेल्या ग्रामीण विभागातील विविध समाजोपयोगी कार्यासाठी निधी संकलन करणे हे असून त्याद्वारे जमा होणारा सर्व निधी रोटरीच्या ट्रस्टतर्फे आपल्या विविध प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे. ज्येष्ठ संगीतकार श्री हृदयनाथ मंगेशकर, श्री सुधीर फडके आणि श्री श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली अजरामर गीते सुप्रसिद्ध गायक श्री ऋषिकेश रानडे, गायिका मधुरा दातार आणि प्राची देवल यांनी सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन सौ विनया देसाई यांनी केले. अतिशय सुरेल आणि निवडक गाणी सादर करून या सर्व गायक आणि वादकांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. अभंग, भावगीते, गीत रामायणातील रचना, कोळी गीत, लावणी अशा विविध प्रकारची गाणी सादर करून कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. चांदण्यातून फिरताना या मधुरा दातार हिच्या गाण्याला वन्समोर मिळाला तर ऋषिकेश रानडेने म्हणलेले पराधीन आहे जगती या गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. याला साथ होती ती उत्कृष्ट अशा विनयाताईंच्या निवेदनाची, ज्यात त्यांनी या संगीतकारांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला स्वतः पंडित हृदयनाथ मंगेशकर हे उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली आणि खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी झाली. तसेच ज्येष्ठ गायिका शैलाताई दातार आणि अनुराधाताई मराठे याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी प्रबोध अर्थ समूह, PN गाडगीळ ज्वेलर्स आणि रे ग्रुप यांनी अर्थसहाय्य दिले होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर व या कार्यक्रमाचे संयोजक रोटेरियन प्रसाद कुंभोजकर यांनी सर्व प्रायोजक आणि कलाकारांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. आपल्या क्लबमधील अनेक सदस्यांनी मोठ्या प्रमाणात डोनेशन पासेसची विक्री केली. त्यामुळे नाट्यगृह पूर्ण भरलेले होते आणि आपल्या क्लबच्या प्रकल्पाची माहितीही इतर लोकांपर्यंत पोहोचली. तसेच सर्व क्लब मेंबर्सचे छान ॲसिमिलेशन ही झाले. गुरुपौर्णिमेचे निमित्त सुरेल गाणी आणि सर्वांनी या कार्यक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद असा त्रिवेणी संगम या मैफिलीतून सादर झाला. हा यशस्वी उपक्रम आपल्या क्लबच्या सामूहिक कौशल्याचा एक उत्तम आविष्कार आहे. सर्व क्लबच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन. नमस्कार, मी अनवर्षा खेडेकर बुलेटिन देत आहे. दिनांक 25 जुलै रोजी विजय मुकुंद आठवले विद्यालय मारेगाव नसरापूर येथे स्टडी बडी ॲप वितरणाचा द्वितीय कार्यक्रम घेण्यात आला. डिस्ट्रिक्ट 3131च्या बेसिक एज्युकेशन अँड लिटरसीच्या अंतर्गत हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट येतो. या ॲपची संरचना विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील 10वीच्या वर्षाचे महत्त्व जाणून घेऊन करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून होणारे खालील काही फायदे कार्यक्रमादरम्यान नमूद करण्यात आले. जसे की आपल्या अभ्यासाचं इव्हॅल्युएशन विद्यार्थ्यांना नियमितपणे करता येईल. पुस्तके, गाईड्स, प्रश्नपत्रिका वेगळ्या घ्याव्या लागणार नाहीत. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना यामध्ये मार्गदर्शनही केले आहे. 10वी नंतर पुढे काय करावे यासाठी या ॲपमधील कल चाचणीचा त्यांना नक्कीच उपयोग होईल. या कार्यक्रमाला शाळेचे संचालक गणेश पालकर, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच आपल्या क्लबकडून प्रेसिडेंट देवदत्त आंबेडकर, रोटेरियन प्रफुल्ल पेंढारकर, रोटेरियन दिलीप राईलकर, यूथ डायरेक्टर नरेंद्र खेडेकर हे उपस्थित होते. दिनांक 9 ऑगस्ट रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड
यांनी सिनर्जीमध्ये कात्रज क्लब आणि पुणे मिडीज क्लब यांच्याबरोबर रक्षाबंधनाचा कार्यक्रम पुणे विद्यार्थीगृहामधील 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला. या कार्यक्रमामध्ये मुलांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. तसेच मुलांना खाऊ व स्टेशनरीचेही वाटप केले. या कार्यक्रमास आपल्या क्लबतर्फे प्रेसिडेंट देवदत्त, फर्स्ट लेडी मंजिरी, AG संजीव कारंजकर, रोटेरियन सुजाता कारंजकर, यूथ डिरेक्टर नरेंद्र खेडेकर, वर्षा खेडेकर, रोटेरियन अंजली कोरे आणि P. प्रसाद कुंभोजकर हे उपस्थित होते. नमस्कार, मी वर्षा खेडेकर बुलेटिन देत आहे. मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सुमती बालवन येथे नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर शरयू गोळे, मुख्याध्यापिका सोनाली बागडे व इतर उपस्थित होते. आपल्या क्लबकडून प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डीकर, रोटेरियन मंजिरी हंबर्डीकर, यूथ डायरेक्टर नरेंद्र खेडेकर, रोटेरियन प्रफुल्ल पेंढारकर, रोटेरियन स्वाती पाटील, रोटेरियन संजीव कुलकर्णी, रोटेरियन अंजली कोरे तसेच वर्षा खेडेकर आणि सुरेंद्र कोरे उपस्थित होते. मुलांबरोबर इंटरॅक्शन चांगली झाली. श्री पेंढारकरांनी प्राणायामाचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. येथील इंटरॅक्ट क्लबच्या परफॉर्मन्सबद्दल रोटेरियन स्वाती पाटील यांचे अभिनंदन. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. जी सहल तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती मॉन्सून पिकनिक जवळ आलेली आहे. ती आपण संडे 24 ऑगस्ट 2025ला अंजनवेल ॲग्री टुरिझम रिसॉर्टला ठरवलेली आहे. हे रिसॉर्ट हाडशीपासून थोडे पुढे आहे. साधारण 1.5 तास लागतो पुण्यावरून जायला. हे अंजनवेल रिसॉर्ट इज व्हेरी क्लोज टू नेचर. भरपूर झाडी आहेत, एक छोटासा स्ट्रीम पण आहे, नेचरल ट्रेल्स आहेत, म्युझिक अँड डान्ससाठी सेपरेट वेगळी जागा आहे, पॉटरी आहे, फिश स्पा सुद्धा करता येतं आणि एक छोटंसं नाईस स्विमिंग पूल पण आहे ज्यांना पोहायचं असेल तर. इंडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण टेबल टेनिस, डार्ट्स, कॅरम्स पण आहेत. आणि इफ द रेन ऑब्लायजेस मग आपण आपले काही ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन गेम्स पण खेळू शकतो. इथे टिपिकल महाराष्ट्रीयन मेनूचं जेवण आहे विथ 1 नॉनव्हेज डिश इन्क्लुडेड. मंडळी स्वीट डिश पण आहे हा. आणि त्यानंतर आपण इव्हनिंग टी, कॉफी, स्नॅक्स नंतर आपण अंजनवेलवरून चिन्मय विभूती आश्रमला भेट देणार आहोत. स्पेशल परमिशन काढली आहे. प्लीज डू नॉट मिस इट. इथे पर हेड चार्जेस आपण 1000 रुपये आपण घेत आहोत. प्लीज रीच द व्हेन्यू बाय 9:30 टू एन्जॉय ग्रँड ब्रेकफास्ट. तर मंडळी वाट कसली पाहताय तर सगळ्यांनी आपापले कन्फर्मेशन आपापल्या प्रोग्राम कमिटी ग्रुपवर लगेच करा. जाणून घेऊया पुढील 2 कार्यक्रमांविषयी. 21 ऑगस्ट आधुनिक काळातील युद्धतंत्रे या विषयावर बोलतील लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसपनीस. ते एक्स डेप्युटी चीफ अँड आर्मी स्टाफ होते. 28 ऑगस्ट गणपती उत्सव असल्याने मीटिंग होणार नाही. आता क्लब मेंबर्स विषयी थोडेसे. आपल्या क्लबचे पास्ट प्रेसिडेंट रोटरीन गिरीश ब्रह्मे यांची रोटरी इयर 26-27 या वर्षासाठी असिस्टंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.